गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात राळ जी आहे ती एकमेकांवर उडवली जात होती. आज अखेर मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडते. आपल्यासोबत सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रअण्णा तावरे आहेत. अण्णा, खरं तर निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घातलं. स्वतः या ठिकाणी गेल्या 8 दिवसांपासून तळ ठोकून आहेत. काय नक्की या निवडणुकीचं महत्त्व आहे किंवा काय या कारखान्यामध्ये असं आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी तळ ठोकून राहावं लागतं 8-8 दिवस? तसं पाहाल तर आमचा हा कारखाना सहकारातला आहे. फार काय विशेष वेगळं आहे अशातला भाग नाही. पण त्यांनी कशासाठी एवढं मनावर घेतलं हे त्यांना विचारलं पाहिजे. वास्तविक पाहता 5 वर्षाची निवडणूक असते, नियमाप्रमाणे निवडणूक आहे, मतदान होणार आहे, सभासदातून 5 वर्षासाठी संस्था चालवण्यासाठी कारभारी निवडले जाणार आहेत. असं असताना कुणी 5 वर्षासाठी कारभारी झाले असतं? लक्षात आलं. त्यांनी कशासाठी एवढं केलं काय माहीत नाही. या कारखान्यामध्ये नक्की असं काय आहे की ते इकडे त्यांना आकर्षित करते? काय वाटतं कारखान्याच्या? आता हे त्यांना विचारलं पाहिजे. मी कसं काय सांगणार? कारखान्यासारखा कारखाना आहे, माणसं साधे सरळ आहेत, वेगळं कायच नाही. त्यांना का गोडी वाढली वाढलं काय माहीत नाही. मधल्या काळात आपण काही आरोप केलेले होते की यासाठी त्यांना हा कारखाना हवा आहे. त्यामध्ये तुम्ही कारणं दिलेली होती की इथला गाळपाचा विषय असेल, दराचा विषय असेल, त्याचबरोबरीनं सगळं राजकारण कारखान्याभोवती, कारण त्यांचे इथे 4-5 कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे हे या कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे असं आपण म्हणाल होतं. काय झालं आहे, त्यांनी खाजगी कारखाने आमच्या भोवतानी काढलेले आहेत आणि त्यांना त्या कारखान्यानं ऊस पाहिजे आणि शिवाय भाव कमी द्यायचा आहे. 2 उद्देश त्यांचे आहेत. आमचे कारखाने आता छत्रपतीचा ऊस ते जवळजवळ सगळा तेच नेतात. कारखाना अडचण, माळेगावला अडचण झाला ऊस त्यांनाच पाहिजे. कसं आहे, छत्रपतीचा 12-14 लाख टन ऊस आहे, आमचा 12-14 लाख टन ऊस आहे. आता 28-30 लाख टन ऊस त्यांच्या जवळ कारखान्याला जवळ त्यांना मिळेल. त्यांनी कपॅसिटी वाढवलेल्या आहेत. एका कारखान्याची कपॅसिटी आता 22,000 आहे, ती 30,000 होती. दुसऱ्या 2 कारखान्यात 17,500 आहे, ती 20,000 होणार आहे. आणि त्याला ऊस पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना हा प्रयत्न आहे. आणि दुसरं असं की त्यांची नेहमीची एक विचाराची बैठक आहे. शेतकऱ्यांच्याकडे पैसे जास्त गेले ते चुकीचं वागतात, ऐकत नाहीत. आणि त्यांना काबूत ठेवण्यासाठी ते नेहमी आर्थिक अडचणीत असले पाहिजेत, तर ते आपल्याजवळ येतील, थांबतील, असा त्यांचा मानच असावा असं मला वाटतं. खरं तर आज मतदान प्रक्रिया पार पडते. मतदारांना काय आवाहन असणार आहे? काय नक्की मतदारांनी बघावं मतदान करण्यापूर्वी? काय विचार करावा असं वाटतं? पण ह्या भागातले सगळे मंडळी शेतकरी आहेत. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाचा ऊसाचा धंदा हा तिथला प्रामुख्याने धंदा आहे. आणि ऊसाच्या धंद्यातून 2 पैसे मिळत असतात. आणि म्हणून प्रयत्न असा असतो की त्या ऊसाचा भाव चांगला मिळावा, क्रशिंग चांगला वाढावं, साखर चांगली निघावी, योग्य पद्धतीने त्याची विक्री व्हावी, बाय प्रोडक्ट काढावेत आणि जास्तीत जास्त सभासदांना ऊसाचा भाव देण्याचा प्रयत्न करावा. आणि हे माळेगाव कारखाना करत आलेला आहे आणि हे त्यांच्या दृष्टीनं अडचणीचं आहे. खरं तर गेल्या 2-4 दिवसांपासून एक चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळते. त्यांचे प्रवक्ते असलेले आमदार आहेत ते असं म्हणतात की पुढची आषाढीची जी शासकीय महापूजा आहे ती अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून करावी अशी आमची इच्छा आहे, असं व्हावं. कुठेतरी या माळेगाव कारखान्याच्या सगळ्या प्रचाराच्या आणि एकंदरीत राजकारणाची पार्श्वभूमी त्या विधानाला आहे असं वाटतंय का? कसं असतं, काही कार्यकर्ते बावडे असतात, काय म्हणतात, त्यामुळे त्याला काय विशेष महत्त्व देण्यात मजा नाही. पण मग त्या विधानांचा किंवा त्या चर्चांचा या माळेगावच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही. अजिबात 1% सुद्धा परिणाम होणार नाही. काय निकाल अपेक्षित आहेत? कशा पद्धतीचे निकाल अपेक्षित आहे? काय विश्वास आहे आपल्याला? आम्ही गेले 40 वर्ष त्या कारखान्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. अत्यंत प्रामाणिकपणानं सचोटीनं काम केलेलं आहे. अनेक संकटे ह्या माणसाने निर्माण केली असतानासुद्धा, कायदेशीर असू द्यात, राजकीय असू द्यात, तरी त्याला मी तोंड दिलेलं आहे आणि अधिकचा भाव आमच्या सभासदांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर एक कार्यालय आम्ही उभं केलं आहे की मुला-मुलींच्या लग्नासाठी नाममात्र किमतीला ते दिलं जातं. त्याचबरोबर मुला-मुलींच्या शिक्षणासाठी
आर्ट सायन्स कॉमर्स ही कॉलेजेस न काढता धंदे शिक्षणाचे कॉलेजेस काढले आहेत. डिग्री इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग, डी फार्म, MBA, BCA, कम्प्युटर सायन्स असे 7-8 प्रकारचे कॉलेजेस काढले आहेत. आणि आमच्या कॉलेजची व्यवस्था अशी आहे की ते जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, देशात नाही, जगात नाही. आमचा सभासदाचा मुलगा कारखान्याचं हमीपत्र घेतो सभासद आहे म्हणून, लक्षात त्या हमीपत्र घेतो कारखान्याचं की माझा ऊस गळीताला आल्यानंतर कारखाना तिकडं फीचे पैसे पाठवेल. आणि म्हणून प्रवेश देताना 1,000 रुपयाचा प्रवेश घेऊन त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो. हे जगातलं वेगळं आहे. कुठल्याही संस्थेमध्ये गेला अगोदर पूर्ण फी घेतात आणि मग बाकीचा प्रवेश देतात. आमचं वेगळं आहे. आम्ही टप्प्याटप्प्यानं पैसे वसूल करतो आणि त्या मुलाचं शिक्षण करतो. त्याच्यामुळे गरीबातली गरीब 1.5 एकर जमीन असणारे, अर्धा एकर ऊस असणाऱ्या सभासदांचे मुलीसुद्धा परदेशात गेलेले आहेत, शिक्षण घेत आहेत, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर आहेत. अशा पद्धतीचं आमच्या इथं सोय आहे. आणि म्हणून माळेगाव कारखान्याचं वेगळेपण आहे. आम्ही भाव चांगला देतो, कोणावर अन्याय करत नाही. सगळ्या सभासद म्हणजे सहकारात जे तत्व ते पाळतो. ऊसाच्या तोडीला वेगळे पण देत नाही, कुठल्याच वेगळ्या फॅसिलिटी कोणाला देत नाही. प्रत्येक जणांना आपल्या आपल्या नियमाप्रमाणे काम करून वागतात. त्यामुळे आमचा कारखाना अतिशय चांगला चालला होता. पण या मधल्या 5 वर्षाच्या काळात याने त्या कारखान्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे पायंडे पडले आणि लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे. खरं तर तुम्ही शरद पवार साहेबांचे वर्गमित्र आहात, अनेक वर्ष सोबत राहिलेले आहात. आता पुतण्या त्यांचा तुमच्याशी सामना करतोय. तुम्ही यापूर्वी देखील कारखान्यावर नेतृत्व केलेलं आहे, 40 वर्षापासून नेतृत्व केलं आहे सांगताय. पण पुतण्या तुम्हाला भारी पडतोय का पडेल किंवा काय वाटतंय? आता मी काही नवीन आहे का? पुतण्या त्यांचा अगोदरपासूनच करतो आहे, अलग लक्षात. आणि आता ते फार राजकारणात जात नाही. तर हे होते चंद्रराव तावरे यांना. आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सहकार बचाव पॅनल जे आहे त्यांचं नेतृत्व जे आहे ते चंद्ररावांना करता आहेत. आणि अवघ्या 2 दिवसांमध्ये कारखान्याची मतमोजणी जी आहे निवडणुकीची ती पार पडेल. आणि त्यानंतरच नक्की माळेगाववरती कुणाचं वर्चस्व हे सिद्ध होणार आहे. कॅमेरामन विनोद उंगणाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, माळेगाव, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.